मालीची मागवर आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोनिक आपल्याला पाहतोय. रुपेश माली पहिला चेंडू हाताळतोय जबरदस्त रीतीने. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिडल स्टंपवर फेकला होता चेंडू आणि जर पाहिलं तर सिंगल रन्स अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव नक्कीच घेतली जाते. संघाची सुरुवात जी पाहिजे श्री गणेशा जो आहे तो मात्र इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रुपेश माली सज्ज असेल. हा चेंडू खराब आहे. पुन्हा फेकावा लागेल. नक्कीच पंच मात्र दर्शवतायत इट इज वाईट चेंडू. अवांतर धाव मात्र येताना चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल चांगल्या पद्धतीने. कारण की रुपेश माली सारखा एक चांगला गोलंदाज आपण धनसार गावामधून पाहतोय. खूप धनसार एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातंय. आज मात्र जर पाहिलं तर नक्कीच जे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये आहेत बाउंड्री लाईनच्या मध्ये बसले आहेत प्लीज पडद्याच्या मध्ये बसले त्यांनी बाहेर जायचंय विनंती असेल आपणास. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्याने सॉफ्ट हँड चेंडूला खेळून काढलंय. चांगल्या पद्धतीने चेंडू रोनिक मात्र खेळतोय. एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मिडल हा चेंडू फेकला जातोय. अनिकेत चेंडूला मात्र डिक्लेअर झोन कडे वळवला. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. चेक एक मिनिट हवं. साहित्य बिरोडी संघ यायचं खेळाडू आपले 9 खेळाडू आणि जे टी शर्ट्स आपल्या आमच्या मान्यवर असते त्याची शुभस्था दिला जाईल. मान्यवर यायचं आहे. रुपेश जोडी असतील गणेश कडून सगळ्यांनी उभं राहायचं. आपल्या हसं टी शर्ट दिला जातील. ओटी कॉमेंट्री बॉक्स मॅच सुरू ठेवायची मिस्टर संतोष. तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. रुपेश इथे मात्र रोनिक खेळतोय. सिंगल साठी मात्र गेलाय. जाणीव आहे सिंगल रन्स खूप महत्वाचे असतील आपल्या संघासाठी. सिंगल रन्सने मात्र सुरुवात केले आणि जर पाहिलं तर रुपेशवर आतापर्यंत हल्ला बोल नाहीये कारण की जाणीव आहे चांगला गोलंदाज आहे. चेंडूचा खेळ झालाय 4 आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. पुलटा चेंडू आहे. फायदा उठवता आला नाहीये. अनिकेत इथे मात्र दर्शवते फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरवर लागली जात आहेत 7 धावा. चांगल्या धावा नक्कीच जमवल्यात. रोनिक असेल पुण्याचे एकदा संघाचा कर्णधार म्हणून रोनिकला पाहिलं जातंय. इथे मात्र चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोन कडे वळेल. चेंडू निघून जातोय. 1 धाव मिळेल. 1 षटक कंप्लीट झाले आहेत. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. धनसार संघ जर पाहिला तर रुपेश आला पहिला षटक हाताळण्यासाठी 8 धावा खर्च करतोय. कॅमेरामॅन इकडे घ्यायचं लगेच. दीपक बनसोदे सर यायचं आपला सन्मान असेल. दीपक या. दीपक बनसोदे सर या. आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी संतोषजी धोडी यांच्या शुभ हस्ते सन्मान असेल सन्मान चिन्ह दिला जाईल. सर धन्यवाद बिरवाडी संघ. दीपक बनसोदे सरचा सन्मान असेल म्हणजे मुख्य व्यासपीठावर. तर सवय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसरं षटक हाताळण्यासाठी व्हॉइस ऑफ धनसार म्हणजेच उत्कर्ष पाटील येतोय. रोनिकसाठी मात्र असेल बेस्ट टू बेस्ट कारण की कर्णधार टू कर्णधार ही स्पर्धा आता मात्र पाहायला जाईल. बॅटिंग लाईनला जर पाहिलं तर रोनिक आहे जो कर्णधार आहे संघर्ष मुरबे बी संघाचा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई भवानी धनसार संघाचा जर पाहिलं तर उत्कर्ष ही मात्र लढत आपल्याला पाहायला मिळेल. कोण मात्र याच्यावर मात करेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आपण पाहणार आहोत. उत्कर्ष पहिला चेंडू चांगला चेंडू नक्कीच हाताळला. इथे मात्र चान्स होता ज्या पद्धतीने चेंडूवर आला होता क्षेत्ररक्षक पॅराडाईज संघ षटक संपलात लगेच आपण सुद्धा टी शर्ट जबीर खान षटक संपलात लगेच आपण खेळाडूंना घेऊन यायचं 9 खेळाडूंना टी शर्ट साठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लगेच 1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत आणि रोनिक 2 बॅटर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर उत्कर्ष पुण्याचे एकदा हा चेंडू आता मात्र चेंडूला पाहिलं जाईल. यस पंच मात्र दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे. थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जाताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू. अवांतर धावेने धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहेत. हा चांगला चेंडू आहे. पायाचा वेध मात्र घेताना ज्या पद्धतीने पाहिला हलक्या हाताने बॅट टाकली चेंडूवर. अनिकेत यांनी मात्र सिंगल रन्स नक्कीच पाहायला मिळाला. उत्कर्ष आपण पाहतोय फ्रेम मध्ये जबरदस्त रीतीने मात्र गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसात जर पाहिला तर मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड्स घेणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. आज मात्र पाहतोय पुण्याचे एकदा रोनिक चेंडूवर खेळलाय. क्रॅप करारी प्रहार पाहायला मिळतोय. रुपेश माळी मात्र चेंडूवर येतोय. रन्स मात्र नक्कीच वाचवेल 3.
इथे मात्र फक्त सिंगल रन्स खर्च केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत लागले जात आहेत 12 धावा. 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चौथा चेंडू असेल या षटकातील. देखील चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक कौशल आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण करताना हर्षदला पाहिलं. जबरदस्त रीतीने मात्र हर्षदने चेंडूला अडवलं आणि संघाचा का होईना मात्र धावसंख्या या ठिकाणी वाचवताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ होतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. नक्कीच ऑनसाइड रिजन मध्ये पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आहे. गॅप मोठा आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र रोनिक याचा राहिला. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू सोडलाय आणि झाला दांडी गोल करतोय. जबरदस्त रीतीने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. ठीक. चला पॅराडाईज संघ या लगेच आपल्या 9 खेळाडू जबीर प्लीज वेलकम. आपल्याला टी शर्ट प्रोव्हाइड केले जातील. स्पॉन्सर केले गेले तर मोबाईल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. मोबाईल हॉस्पिटल सोनू यांच्याकडून स्पॉन्सर टी शर्ट्स. चला या एक खेळून लगेच जायचं. कॅमेरामॅन कपिल पाटील चित्र लगेच टिपायचे फटाफट. विशाल लगेच थोडं घाई करा. सामना सुरू आहे. चला विशाल आगरे निलेश मिश्रा जावेद शला लगेच या घाई करा. हे टी शर्ट दिले जातेच. चला जावेद थोडीशी घाई करा. सामना सुरू होईल तर आपण सामन्याकडे जाऊया. हे टी शर्ट प्रोव्हाइड केले जाते. चला सामना सुरू होतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर संतोष पाटील. येस 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एक गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. सुरेख रीतीने मात्र चेंडू हाताळला होता. 5वा चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र बॅटची एज लागते. दुसरा गडी बाद करताना उत्कर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळते. सुरेख रीतीने मात्र चेंडू हाताळला गेला. थोडासा टॉस झाला चेंडू आणि त्यानंतर पाहिलं तर बॅटची एज लागून सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. थँक्यू डीजे थँक्यू. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. उत्कर्ष पाटील यांनी जो षटक हाताळला होता फक्त आणि फक्त 5 धावांचा हा षटक पाहायला मिळाला. यामध्ये 2 गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जैविक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते आतापर्यंत ती म्हणजेच 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. सामना जर पाहिला तर 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघर्ष मुरबे बी म्हणजेच वाल्मिकी स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. ते चांगला चेंडू आहे. रुपेश माळी मात्र दर्शवतोय. राहुल माली या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. देखील चेंडू आता मात्र अवांतर चेंडू असेल. पुन्हा चेंडू फेकावा लागेल. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धाव मिळते. अनिकेत मात्र आपण पाहतोय एक मॅच मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून पाहिले होते. चांगली गोलंदाजी केली होती. इथे मात्र चान्स आहे विकेट घेण्याचा मात्र हिट झाला नाही चेंडू. चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र हुकला जातोय. यष्टनवर आदळला जात नाहीये आणि त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक जीवनदान मिळालं जाईल. धावांची संख्या जर पाहिली तर आता मात्र 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2.2 चेंडूचा म्हणजे तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जैविक आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येईल. नक्कीच पाहायला मिळेल कशा प्रकारची फलंदाजी करेल. इथे मात्र पाहायला हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला डिक्लेअर झोन कडे वळवलं जातोय. 1 धाव तर अंकित केली जाते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल कारण की वेटचं कॉलिंग तिथून मात्र अनिकेत देताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल चेंडूचा खेळ करण्यासाठी. इथून बाहेर जर पाहिलं तर पहिले षटक हाताळले. आतापर्यंत 2 षटकामध्ये जर राहुलचा विचार केला तर सरासरी 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय मात्र जैविक च्या या चेंडूवर नक्कीच आला होता. फलंदाजीसाठी मात्र जैविक आहे. नॉस्ट्राइक एंडवर आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 16 धावा.
ते मात्र पाहायला मिळते. चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये जातोय. सिंगल रन्स जरूर घेतली जाते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी आतापर्यंत राहुलने हाताळले. एका बाजूला जैविक तर दुसऱ्या बाजूला अनिकेत. जैविक मात्र सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी करतोय. अनिकेतची कॉलिंग होती नाही अशी, जैविकने मात्र ते ऐकलं नाही आणि तदनंतर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. ओव्हरचं जर पाहिलं तर इथे मात्र विचार केला जाईल. अजूनही षटक कंप्लीट झाले ते म्हणजे 3 आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तर इथे मात्र मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय प्रियेशजी पाटील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, यांचा सन्मान केला जाईल. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ग्रामपंचायत कर्मचारी आपण पाहतोय प्रियेश पाटील सन्मान चिन्ह दिलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 गडी बाद झाले आहेत. आतापर्यंत 3 षटक कंप्लीट झाले आहेत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅटिंग लाईनवर जर पाहिलं तर आतापर्यंत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आलाय प्रियांशू. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर प्रियांशूने चांगली फलंदाजी दर्शवली होती, चांगली फटकेबाजी केली होती. आज मात्र तशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, कारण धावसंख्या उभारीची आहे. इथून जर पाहिलं तर 17 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बारा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अनिकेत येतोय पुण्याच्या एकदा फलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडचा फलंदाज आहे. आतापर्यंत अनिकेतचा जर विचार केला तर अनिकेत खेळतोय 9 चेंडूमध्ये 7 धावा जमवले जात आहेत अनिकेतच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मिस्टर रुपेश. ते मात्र गॅप शोधायचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं तर नक्कीच उत्कर्षला पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण करताना. आज मात्र तेच दर्शवतंय. शुभम गोलंदाजी मार्कवर आलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून उत्कर्ष मात्र त्याला साथ देतोय. कारण की जर पाहिलं जातंय जेव्हा जेव्हा आपण म्हणतोय गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर ती मात्र क्षेत्ररक्षकाची. बॉक्स क्रिकेट मधलं तर क्षेत्ररक्षणाशिवाय हे खेळ होऊ शकत नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लागतं आणि तेच मात्र दर्शवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र जर पाहिला चेंडू लेगस्टिक वर फेकला होता. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. 1 धावा अर्जित केली जाईल. या एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 19 धावा. 19 धावा धावसंख्या लागली जाते. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडू कंप्लीट होत आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल असं वाटलं होतं की चेंडू पकडेल कॅच, मात्र ज्या पद्धतीने झुकला होता खाली पूर्ण जमिनीवर झोपून पडला आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतो. धन्यवाद. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली आहे. 4 गडी बाद झाल्या आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चिनू येतोय नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात शुभमने. हा चेंडू पाहतोय पुन्हा एकदा तेच रिप्ले पाहायला मिळतोय. ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आउट होतोय फलंदाज बॉक्स विकेटच्या रूपाने. आणखीन एक गडीचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर वैभव. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रियांशू आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅटर स्ट्राईक एंडवर आहे तर गोलंदाजीतून शुभम कमाल करतोय. देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. इथे मात्र चेंडू आऊटच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय
रन्स मात्र मिळेल. एकरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोर लागली तर ते 20 धावा. अजूनही या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शुभम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. शुभमचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 गडी बाद केले आहेत आणि 3 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेबाहेर. चौकार. धन्यवाद. इथे मात्र चौकार मारण्यात येतोय. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. नक्कीच 5 गडी बाद झाल्यात मात्र 24 धावा जमावले जात आहेत. चौकाराची संख्या जर पाहिली तर 209 चौकार आतापर्यंत या टुर्नामेंट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तारापूर संघ एक प्रतिनिधी किंवा खेळाडू या आपला सन्मान चिन्ह इथून मात्र या स्पर्धेमध्ये आपण आलात सहभाग झालात तर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर कौशल पाहायला मिळेल. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 24 धावा. इथून ज्या धावा येईल तो मात्र टार्गेट पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र पुढे आले होते. गडी मात्र बाद होईल. नक्कीच इथे मात्र जर पाहिलं तर वैभव बाद होतोय. 0 नक्कीच आकडा घेऊन मैदानाच्या बाहेर जाईल. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जाते. तारापूर संतोष दोडीच्या माध्यमातून खूप चांगले काम या ठिकाणी करताना पूर्ण जर पाहिलं तर भूमिपुत्र संघ आणि त्यांच्या समवेत कमिटी आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2023 आपण पाहतोय अनुभवतायत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केलं जातंय. बॉक्स क्रिकेट म्हटलं तर पाटील नेटवर्क आणि बॉक्स क्रिकेटचं एक नातं जमलेलं आहे असं काही म्हणायला हरकत नाहीये. चांगल्या पद्धतीने मात्र हा चेंडू खेळून काढला. सिंगल रन्स साठी झालाय. धावसंख्या जर पाहिलं तर 1 ने वाढेल. आता मात्र 25 धावा. चेंडूचा खेळ झालाय 2. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू मध्येच उर्वरित इनिंग मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पण एकदा चेंडूला अडवलं जातोय. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला अडवलं जातोय आणि सिंगल रन्स मिळेल. यानंतरचा होणारा सामना एक बिग टॉप फाईट आपण पाहणार आहोत. साई एकता बिरवाडी वर्सेस पॅराडाईज संघ. दोन्ही संघ आपल्याला ऑफिशियल कॉल असेल. आपण लगेचच टॉस बॉक्स कडे जायचंय. दोन्ही कर्णधारांनी डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल. आपण पाहताय सिंगल ने धावसंख्या वाढेल. 27 धावा. स्कोरबोर्डवर 6 गडी बाद झाल्यात. नक्कीच ज्या पद्धतीने गडी बाद केले होते सुरेख पद्धतीने मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण एके बाजूला पाहिलं तर आई बाबांनी धनसार संघ जो पाहतोय शेवटची आणि अंतिम डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये अजूनही धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत मात्र धावा जमवताना कुठेतरी बाद होत आहेत. रनआउटच्या रूपाने आणखीन गडी बाद होईल. इथे मात्र धावा स्थिरावल्या जातील की 27 धावा. 7 गडी बाद झाले आहेत. चला 2 संघांना मी विनंती करेन. 2 संघाचे कर्णधार या लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला पाहिलं तर साई एकता बिरवाडी असेल. दुसऱ्या बाजूला पॅराडाईज संघ. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 27 धावा. कमी धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर मात्र संघर्ष मुरबे आपण पाहतोय हा संघ आहे. इथे मात्र गॅप मध्ये खेळायला चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. नक्कीच वेलकम चौकार होताना पाहायला मिळतोय. गरज होती या चौकाराची आणि शेवटच्या चेंडूवर चौकार खेळला जातोय. 21 धावांचा जर विचार केला तर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोरवर लागले होते 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष इथे मात्र घेऊन उतरलाय तो म्हणजेच आई भवानी धनसार संघ. या जाऊया आपण टॉस कडे. चला 2 संघाचे कर्णधार आपण टॉस साठी जायचंय. साई एकता बिरवाडी संघ आणि पॅराडाईज संघ. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ बॉय सर मिस्टर युसुफ सय्यद सर. बरोबर संतोष. चळवळ पण टॉस कडे आपण पाहतो. यावेळेस
भूमिपुत्र प्रेझेन्स सरपंच चषक 2023 पहिला सेमीफायनलचा सामना असेल. उपांत्य फेरीत सामना एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला पाहायला भेटेल साईकता बिरवाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉससाठी या. सार्थक घरत आपण पाहायला भेटेल साईकता बिरवाडीचे संघनायक तर पॅराडाईज बोईसर. चला आपला संघनायक पाठवायचा लगेच. इनिंग ब्रेक झाला. इनिंग ब्रेकवर टॉस करणार आहोत. पहिला उपांत्य फेरीत सामना एक दर्जेदार अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते बिरसा मुंडा या मैदानामध्ये. खूप वर्षांनी हा मैदान राखला गेला. ओरम क्रिकेट आपण पाहतो या मैदानामध्ये प्रथमतः आपण पाहतोय भूमिपुत्र संघ आयोजित सरपंच चषक 2023 अंडरम बॉक्स क्रिकेट नाईट स्पर्धा. चला वेळ नाही आपल्याकडे. दोन्ही संघनायक या साईकता बिरवाडी आणि पॅराडाईज बोईसर आणि साईकता बिरवाडी. चला घाई करा. सर पॅराडाईज संघाचा संघनायक आला रेहान. सर सार्थक या. ते चॉईस कॉल प्रथमतः लिहिला जाईल आणि साईकता बिरवाडीचा कॉल असेल. सार्थक घरक हे कॉल करतील. हेडचा कॉल केला गेलाय आणि टॉस विन होतो इकडे पॅराडाईज बोईसर. टेल आलाय. धन्यवाद दुरेश. आपण जाऊन विराजमानच्या मुख्य व्यासपीठावर. सार्थक रेहान टॉस आपने जीता है. फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस. तो टॉस जीता है, आपका फैसला क्या होगा? फील्डिंग करेंगे हम. 5 ओवर का मैच है. एक बेहतरीन टीम है साईकता बिरवाड़ी. टॉप 4 की मैच है. एक कदम दूर है आप चैंपियन बनने के नजदीक पहुंचने के लिए. तो कितने ओवर रुकना चाहेंगे साईकता बिरवाड़ी टीम जैसे को? हम 45 तक रुकना चाहेंगे. ऐसे कौन से गेंदबाज है जो कृतेश गरत के बाद सार्थक और निकू जैसे बल्लेबाज इस बल्लेबाजों को रोकने के लिए आपके कौन से गेंदबाज जो आप यूज करेंगे 45 रन तक रोकने के लिए? ऐसा करे तो मैं टगीर भाई, बादल भाई, जाहिद भाई, हम लोग 4 बॉलर है तो मतलब बॉलिंग साइड अच्छा है हमारा. तो 45 तक रोक सकते. तो बेस्ट ऑफ लक. ज्यादा वक्त नहीं लगे. बोलूया सार्थक ने टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला तर निर्णय काय असता? लास्ट टाइम पण बोललो होतो की बॅटिंगच घेणार. आणि 3 मॅच झाले बॅटिंगच येते तर बॅटिंगच घेणार होते. तर सध्याच्या घडी 5 धावा किती बनवल्या असतील? कारण की समोरच्या संघाने 45 वर धावण्यासारखेच कॉल केला. तर तुम्ही किती धावा बनवतील 5 षटकांमध्ये? 45 पर्यंतच बनवायचा प्रयत्न करू. लगेच बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही की सामना सुरू आहे एका मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक सार्थक. बेस्ट ऑफ लक रेहान. टॉस मध्ये लगेच कॉल येतोय. पॅराडाईज संघ नाणेफेचा कॉल जिंकलाय आणि प्रथम स्वीकार केला. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय साईकता बिरवाडीकडे. वळूया आपण सामन्याकडे. एका बाजूला मुरबे तर एका बाजूला धनसार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स संतोष पाटील. यस, सामन्याला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कमी धावांचं लक्ष आहे. मात्र हे लक्ष कमी धावांचं लक्ष कधी कधी हार्ड बनलं जात आहे. मात्र पाहायला मिळेल जैविक रोनिक येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले आहेत. एक चेंडू जर पाहिला तर हर्षद खेळतोय आणि दुसरा चेंडू जर पाहिला तर उत्कर्ष मात्र पाहायला मिळाला. हे 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आता तिसरा चेंडू असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला पुश केला. चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन कडे. उत्कर्षच्या बॅट मधून मात्र सिंगल रन्स येताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 धावा स्कोरबोर्डवर येताना पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने मात्र ही धावसंख्या उभारली जाते. कारण की जाणीव आहे लक्ष जरी कमी असलं तरी मात्र धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. इथून मात्र पाहिलं जात आहे 2 धावा स्कोरबोर्डवर आहेत. सिंगल रन्स पुढेच एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे नक्कीच सरसावली जाते. 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जाणीव आहे धनसार संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली खूपच चांगली गोलंदाजी हाताळली होती. चांगली गोलंदाजी उत्कर्षला पाहायला मिळालं. त्यानंतर राहुलला देखील आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळताना. इथून मात्र फलंदाजी करायची आहे आणि बी करेन ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवतोय उत्कर्ष. चांगल्या पद्धतीने 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगले जात आहेत. सिंगल वर जास्तीत जास्त भर दिली जाते. कारण की जाणीव आहे 1-2 वाईट नक्कीच चेंडू पाहायला येतील आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळतं की डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू सातत्याने वळवला जातोय. षटकाची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालंय. नक्कीच 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. पाहायला मिळेल पहिलं षटक हाताळलं. 5 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलंय. जिंकण्यासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 32 धावांचं लक्ष आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर हर्षल पुढेच एकदा आपण हर्षद आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर. अनिकेतचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने अडवतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीने काल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने अडवलं होतं.
हर्षलच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. खूपच चांगला चेंडू नक्कीच अनिकेत पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. आधीच मन बनवलं होतं उत्कर्ष पाटील यांनी की मी येणाऱ्या चेंडूला डिक्लेअर झोन कडे नक्कीच ढकलून काढीन. फुलटॉस चेंडू जास्त करून बॅट्समन सोडत नाही. इथे मात्र आपण पाहतोय मनाची परिस्थिती जर पाहिली तर आधीच बनवून ठेवली तर हे कारण बनलं जातंय. सिंगल रन्स मात्र येईल. आता मात्र पायावर चेंडू आदळला होता. सरळ चेंडू डिक्लेअर झोन कडे खेळून काढलाय आणि एकेरी धावांनी धावसंख्या 1-1 ने वाढवत जात आहेत. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. जाणीव आहे 1-1 धाव खूप महत्वाची आहे. एक सिंगल रन्स म्हणजे क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून आपण जास्तीत जास्त पाहिले जात आहे. इथे मात्र उत्कर्ष पाटील मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नक्कीच आपला विकेट गमावून बसलाय. बॅटची एज लागते आणि चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने कधी बाद होईल. चार चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक असतील. अनिकेत गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने 3 धावा दिल्यात. एक गडी बाद केलाय. हा देखील चेंडू आता मात्र गॅप शोधलाय. मात्र सूर्य क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अभिच्या माध्यमातून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलला जातोय. इथे मात्र पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाईल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या वाढेल. आता मात्र 9 धावा. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अनिकेत कालच्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी केली होती. फटका चांगला आहे. सूर्य क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुढेच एकदा आपण पाहतोय. हिमांशूच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जातोय. नक्कीच ड्राईव्ह मारली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकताय. काही सुपर पद्धतीने मात्र चेंडूला अडवला. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. फटका चांगला होता आणि जबरदस्त रीतीने मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पाहिलं तर अंग झोपून दिला आणि चेंडू मात्र सिंगल रन्स घेऊन जाते. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एक गडीचा नक्कीच मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा रोनिक सज्ज होईल. एक कर्णधार म्हणून आपण त्याला पाहिलं जातोय. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडू गाडी मात्र बाद होईल. बॅटची थोडीशी एज लागली. पंचांनी मात्र ती धरली जाते आणि गाडीचं होईल पतन. इथे मात्र पाहिलं जाईल 3 पंच कॉन्फिडन्सली मात्र 2 पंचांनी आउट करार दिला होता. ते मात्र आपल्या जागेवर जातील आणि काय डिसिजन असेल तो आपल्या समोर नक्कीच सादर केला जाईल. अंपायर येत आहेत. डिसिजन काय? येस आउट आहे. गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. कधी चेंडू पडल्यानंतर थोडस येस इथे मात्र सॉफ्ट डिसिजन आहे. आउट दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या अंपायर आपण यायचं आहे. गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. जाणता राजा श्रीमंत योगी शिवराजा. श्रीमंत योगी
हॅलो. तर नक्कीच मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळेल. समीर खान मात्र आपल्या जागेवर जातील आणि जे काही डिसिजन असेल नक्कीच दाखवलं जाईल. तर पाहायला मिळेल इथे मात्र डिसिजन समीर खान नॉट आउट आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते फलंदाज सेफ आहे. बॅट जमिनीला लागली होती आणि तदनंतर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय अंपायर रिव्ह्यू बघितला, रिव्ह्यू बघितला, परत कशाला रिव्ह्यू घेतोय? वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंचाचा इशारा येतोय वाईट चेंडू पाहायला जाईल. तर धावसंख्या जर पाहिली तर 1 बनेल. आता मात्र 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 11 धावा आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर श्रीकांत आणि हर्षद आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोनकडे चेंडू खेळून काढलाय. सिंगल रन्स नक्कीच मिळेल. एक धाव खूप महत्वाची आहे हे जाणून आहेत आणि एक धाव या ठिकाणी घेतली जाते. रोनीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत की चेंडूला निर्धाव फेकण्याचा प्रयत्न असणार आहे. इथून मात्र जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 17 आणि 17 चेंडू मध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू खराब आहे. पुन्हा फेकावा लागेल. पंच मात्र पनिशमेंट करतायत गोलंदाजाला. खराब चेंडू आहे. 1 धाव आणखीन वाढेल. देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चांगल्या पद्धतीने रन्स बनवले आहेत. टार्गेट जरी जवळ असलं तरी मात्र एक धाव या ठिकाणी ज्या पद्धतीने जमवली जाते जाणीव आहे की इथून मात्र आपल्याला पुढचा तिकीट घ्यायचा आहे. इथे मात्र चुकी करून बसले. चेंडू क्रॉस बॅटने खेळला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सुरेख झेल मात्र त्या ठिकाणी जैविकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. झेल मात्र टिपला जातोय. गडी होईल बाद. इथे मात्र आपण पाहिलं तर दुसरा गडी. बॅक टू द डग आउट. धन्यवाद. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचा आहे. विकेट मात्र इथे महत्वाचे असतील. हलक्या हाताने खेळ काढला. 1 धाव मात्र झुंजला जातो. डायरेक्ट हिट. इथे सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात है. अनिकेत चेंडू पहा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता मात्र जंप केली. एक चित्त्यासारखी जंप आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू घेतलाय. आउट साठी रिव्ह्यू आहे. येस आउट साठी रिव्ह्यू. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. येस मुरबे संघाचा रिव्ह्यू असणार आहे. मुरबे संघ बी आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू असणार आहे. या अंपायर या आपण पाहू शकताय. तर इथे मात्र रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्ह्यू घेतलेला आहे आणि अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जे काही डिसिजन असेल तो नक्कीच पाहायला मिळेल. अंपायर समीर खान आपण पाहतोय. रिव्ह्यू इथे मात्र आपण पाहतोय नॉट आउट आहे आणि जर पाहिलं तर रिव्ह्यू इथे मात्र गमावला जातोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 17 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. बॅटर पाहिलं तर श्रीकांत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू पकडतोय अनिकेत. चेंडूला थांबवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. टार्गेट जर पाहिलं तर अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. आतापर्यंत 15 धावा.
13 चेंडू 17 धावा मॅचचं समीकरण म्हणजे रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 7.85चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. ते मात्र चेंडू खेळून काढतोय डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल. षटकची होईल समाप्ती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 16. 8च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. जाऊया आपण एक छोटीशी दोन पुणे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 16. 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर चिनू येईल. मागच्या रात्री देखील चांगली गोलंदाजी केली होती चिनू याने. आज मात्र चिनूला पाहिलं जाईल. शेवटच्या चेंडूपर्यंत कालची मॅच आपण पाहिली. पहिला चेंडू सूर्यकृतीने इथे मात्र हाताळला जातोय. चेंडू फेकायचं होतं कुठे आणि फेकला कुठे हे मात्र पाहायला मिळते. नॉनस्ट्राईक एंडवर जर चेंडू फेकला असता तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. असं काही झालं नाही आणि तदनंतर पाहिलं तर 1 धावा अर्जित केली जाते. अजूनही 15 धावा जमवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमोल. सुरेख फटका आहे चांगल्या पद्धतीने. इथे मात्र रोनिक गडी बाद होईल. नक्कीच रोनिकच्या हातून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सरळपैकी करतोय आणि जर पाहिलं तर चिनू कुठलीही चुकी न करता यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. सुरेखरीतीने मात्र गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरवली जाईल 17 या आकड्यावर. गडी जर पाहिलं तर इथून मात्र बाद होतोय. 3रा गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद. एक सूचना असणार आहे नक्कीच. जे टी शर्ट तुम्हाला मिळालेले आहेत पारडाई संघ आणि बिरवाडी संघ टी शर्ट मात्र तुम्ही परिधान करायचं आहे. मात्र मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जो आहे तो तुम्हाला तसाच ठेवावा लागेल. ते मात्र आपण पाहतोय कॅप मध्ये खेळलाय सुरेख चेंडू. नक्कीच कॅप शोधलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नाने यश मिळाला. आता मात्र धावसंख्या बदलेल. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. 21 धावा स्कोर झाल्या आहेत. 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 गडी नक्कीच बाद झाले आहेत. मात्र सुरेख फलंदाज पाहायला मिळाला मिस्टर श्रीकांत ज्यांनी चौकार श्रीकांतच्या बॅट मधून चौकार पाहिला आपण. खूप चांगल्या पद्धतीने ही धावसंख्या उभारले. सलून 32 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 21 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडू 11 धावा हे समीकरण असेल. चला थोडस गेम स्पीडअप करा. आपल्याला पाहायला मिळेल ऑफसाईड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक जरी असले तरी गॅप शोधला जातोय खूप चांगल्या पद्धतीने. चिनू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुण्याच एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. सिंगल साठी मात्र नक्कीच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय थोडेसे झुंजलं जात आहे. रिव्ह्यू नाही आहे तुमच्याकडे. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कारण की रिव्ह्यू गमावलाय. अंपायरचा इशारा येतोय वाईट चेंडू. वाईट प्लस नाही वाईट तर एकच धाव मिळेल. वाईटच्या रूपाने अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. या अवांतर धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 चेंडू शिल्लक असतील आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच तर खूप रंगतदार आहे आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये झुंजले जात आहेत. एकीकडे पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय संघर्ष मुरबे बी वाल्मिका 11 संघ आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल मात्र अडवलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल रन्स मिळेल. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 9 धावा. चला टीम मीटिंग नको आहे प्लीज. आपण बॉक्स क्रिकेट मध्ये नियम टाकला जातोय की 1 ओव्हर मध्ये फक्त एकच टीम मीटिंग असणार आहे. तो सातत्याने नियम कंटिन्यूच असेल.
कारण की वेळ वाचवणं खूप गरजेचं असतं. आपण पाहतायत अजूनही जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 8 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. एक बिग मॅच, बिग टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठीची ही लढत आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केले ती म्हणजेच आतापर्यंत दनसर संघाने. इथून मात्र जिंकायचं असेल तर ही लढाई तशीच चालू ठेवायची आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दाखवावी लागेल. इथे मात्र चिनू गोलंदाज तर मात्र मधल्या एसटीवर चेंडू फेकला होता. सिंगल रन्स घेतली जाईल. चेंडू शिल्लक असतील अजूनही 7 आणि 7 चेंडू मध्ये 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने संघ आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष करताना चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय मुरबे संघ. इथे मात्र गॅप शोधला. चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. वेलकम चौकार होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर श्रीकांत त्या ठिकाणी सुरेख बॅटिंग करतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. काल जर पाहिलं तर गोलंदाज शेवटच्या षटक हाताळण्यासाठी 10 धावा दूर होत्या आणि त्यानंतर हाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने या धावा रोखल्या गेल्या होत्या. आज मात्र 4 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाज पुढेच एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मिस्टर वैभवकडे पाहिलं जाईल. काल थोडंसं टेन्शन दिलं होतं वैभवने, मात्र तिथून जो बॅकअप केला गेला चांगल्या पद्धतीने रन्स मात्र रोखल्या गेल्या आणि सामना आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र उभे आहेत. तर इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये दखल व्हायचं असेल तर ह्या 4 धावा रोखाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला विचार केला तर दनसार संघाचा चांगल्या पद्धतीने खेळत आहे मिस्टर श्रीकांत. आतापर्यंत त्यांनी 8 चेंडूचा वापर केलाय आणि 8 चेंडू मध्ये 13 धावा बनवतोय. चांगली बॅटिंग, चांगली लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग लाईन सर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये धावा रोखायच्या आहेत 4. क्षेत्ररक्षण थोडस पुढे येतोय या धावा रोखण्यासाठी. पहिला चेंडू पडेल. हा चेंडू सूर्यक्रियेने हाताळलाय. जबरदस्त चेंडू, चांगल्या पद्धतीने चेंडू. आता मात्र समीकरण बदलेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मागे 4 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू 4 धावा. मॅचचं समीकरण एका बाजूला पाहिलं तर शुभम जो थोडस डाट करून दनसार संघाचं टेन्शन वाढवतोय. भूमिपुत्र संघाचे 9ही खेळाडू आपण स्टेज जवळ यायचे आहेत. भूमिपुत्र संघाचे 9 खेळाडू. इथे मात्र पाहतोय चेंडू चांगल्या पद्धतीने ढकललाय. मैदानाच्या आतमध्ये निघून जाईल 4 धावा. इथे मात्र संघ विजय होईल. तर म्हणजेच आई भवानी दनसार संघ सामना विजय होतोय. खूप चांगल्या या ठिकाणी प्रयत्न केले. शेवटचा चेंडू, शेवटच्या या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार मारला जातोय आणि सामना इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष केला मुरबे संघाने. धन्यवाद डीजे. दीपक कम्युनिकेशन चे ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे टी शर्ट जे आहेत ते वाटप करण्यात येईल. चला या भूमिपुत्रचे 9ही खेळाडू आपण यायचं आहे. आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच पाहिला जाईल.